मॅडम मला एक सांगा, पूर्वी तुमचं वजन कमी होतं, त्यामुळं काय-काय चॅलेंज होते बरं? वजन कमी होतं, त्यामुळं काय-काय त्रास होत होता तुम्हाला? सिझर झाल्यामुळे अंग दुखत होतं. त्यामुळे दिवसभर मुलांकडे बघण्यासाठी एनर्जी अशी राहत नव्हती, चिडचिड होत होती. म्हणजे वजन कमी असल्यामुळं खूप काही वेगवेगळे आणि फ्रेश चॅलेंज वाटत नव्हतं. अशक्तपणा असेल हां. आणि दिवसभराची एनर्जी नव्हती आणि दिवसभर आळस आणि मग हे थकवा आळस झाला, की मग घरामध्ये चिडचिड चालू व्हायची. हे किती हो. दिवसापासून होतं बरं मॅडम? अ, मुली झाल्यापासून 2-3 वर्षांनी चालू होतं हे. 2-3 वर्षापासून हे चॅलेंज तुमच्या घरामध्ये चालू होतं आणि हं. तुम्ही सरांमधला बदल बघितला आणि फॅमिली जॉइन केली. मॅडम मला एक तर सांगा, हां. अ, बरं हे जे तुमच्यामध्ये चॅलेंज होते, त्या चॅलेंजसाठी तुम्ही असे काही दवाखाने वगैरे असे काही प्रयोग केले नाही का? की बाबा मला माझं वजन कमी आहे आणि मग मला एवढं नाही, पाचकपणा नाही. येतो, पूर्ण आळस आहे. मग याच्यासाठी काय-काय प्रयत्न केले बरं तुम्ही? डिलिव्हरी झाल्यानंतर जी काही औषध होती तेवढंच मी घेतलं. त्याच्यानंतर राहुनी जॉइन केल्या-केल्या मी पण जॉइन केलं आणि मग फ्रेश वाटायला लागलं मला. काय बदल झाला बरं या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये? या फॅमिलीमध्ये 2 महिने झाले आता मला पूर्ण. ह्या फॅमिलीमध्ये आल्यावर मला सकाळी रोज 4:30 ला उठण्याची सवय लागली. रोज व्यायाम करण्याची सवय लागली आणि दिवसभर खूप फ्रेश वाटायला लागलं. क्या बात है! म्हणजे सकाळी लवकर उठण्याची चांगली एक सवय तुम्हाला लागली आणि त्याचबरोबर दिवसभराचा आळस आणि थकवा निघून गेला आणि एकदम दिवसभर फ्रेश वाटतंय. आणि मॅडम जे वजन तुमचं कमी होतं, त्या वजनामध्ये हो. काय बदल झाला बरं? वजन कमी होतं म्हणजे वजन वाढतच नव्हतं. आहे असंच राहिलेलं. हे करायला लागल्यामुळं एनर्जी वाढली. आहार सकस संतुलित आहार, एनर्जी ड्रिंक हे घेतल्यामुळं वजन वाढलं. किती किलो वजन वाढलं बरं आणि ते किती दिवसामध्ये? 2 महिन्यात 52 किलो झालंय माझं वजन. आणि ह्या फॅमिलीमध्ये येण्याआधी किती होतं? 45 किलो होतं. क्या बात है! 2 महिन्यामध्ये 7 किलो वेट गेन केलंय. म्हणजे 2 महिन्यामध्ये मॅडमने वजन वाढवलंय म्हणजे शरीरामध्ये चरबी वाढवली नाही. मसल, मसल वाढवल्यात आणि आज काय वाटतं बरं मॅडम आज? आज या फॅमिलीमध्ये आल्यामुळे खूप छान वाटतंय, होतंय, खूप समाधानी वाटतंय. पहिल्यांदा व्यायाम करायच्या आधी अभ्यास घेतल्यामुळं तर खूप छान वाटतंय. पूर्ण शरीर शुद्धी होतंय त्यामुळे. क्या बात है! चहा बहुत पूर्ण बंद केला आहे. त्यानंतर मॅडम सकस संतुलित आहार त्यामुळे सकस संतुलित आहार घेतल्यामुळे पूर्ण मसल्स स्ट्रॉंग होतायत क्या बात है! मॅडम आणि मला त्या एक सांगा, हां. मॅडम हं. त्या फॅमिलीमध्ये येण्याआधी असं काही वर्कआउट, असं काही व्यायाम, असा काही प्रकार तुम्ही केला होता का या फॅमिलीमध्ये येण्याआधी? नाही, नाही. क्या बात है! पाहू शकता या ठिकाणी खूप माझ्या माता भगिनी आहेत. मॅडम सांगतायत की या फॅमिलीमध्ये येण्याच्या आधी असा व्यायाम, असा काहीही माहिती नव्हतं. एक्सरसाइज कशाला म्हणतात, काही नव्हतं. कारण वजन कमी होतं. आधीच अशक्तपणा होता आणि त्यामध्ये एवढी बॉडी वीक होती, की हे व्यायाम हे काही माहिती नव्हतं. पण या ठिकाणी आल्यानंतर मॅडमनं 7 किलोचं वेट गेन केलं. आज पॉवरफुल एनर्जी. किती व्यक्तीने बघितले बरं, 1 तासभर मॅडम पॉवरफुल एक्सरसाइज करत होत्या आणि जे की ह्या फॅमिलीमध्ये येण्याच्या आधी वर्कआउट कशाला म्हणतात हे माहितीच नव्हतं. पण या ठिकाणी आल्यानंतर अमेझिंग अशी पॉवरफुल एक्सरसाइज आपल्याला गाईड केली मॅडमनं. किती व्यक्तींनी बघितले बरं? आणि ह्यासाठी याचं राज काय आहे बरं मॅडम? काय? ही जी तुम्ही पॉवरफुल एक्सरसाइज आम्हाला गाईड केली आणि आज तुम्ही एकदम हॅपी आहात. याचं राज काय आहे? याचं राज म्हणजे मी आधी ताई आणि माझे मिस्टर ह्या दोघांचं बघत होते, पण उठून करत नव्हते. पण आज ती दोघं उठू देत, न उठू देत. पण मला 4:30 ला जाग येते. मी 4:30 ला उठून आवरून 4:15 ला रेडी होते. त्यामुळे खूप खूप
मॅडम हे तुमच्यामध्ये जो बदल झालेला आहे ह्या बदलाचं राज काय आहे? ह्या बदलाचा राज आहे, मी आज सगळ्यांना सगळ्या फॅमिलीला सांगेन की हे हर्बल लाईफ हे केल्यामुळे सगळ्यांना निरोगी हॅलो आणि मॅडम चांगलं मॅडम आयुष्य मिळावं. मॅडम हा, मॅडम मॅडम हा. तुम्ही सकस संतुलित आहार घेतला आणि आपल्यामध्ये अमेझिंग बदल झाला. बाकीचे जे आहेत ते घेणारच आहेत. तुमच्यापेक्षा पॉवरफुल एक्सरसाइज करतात आणि त्यांच्यापेक्षा तुम्ही पॉवरफुल एक्सरसाइज केला. कारण स्वतःमध्ये अमेझिंग असा बदल झालाय आणि त्या बदलाचं राज जगात नंबर 1 चा सकस संतुलित आहार. ह्या फॅमिलीमध्ये येण्याच्या अगदी काय खायचंय हे माहिती नव्हतं आणि या ठिकाणी आल्यानंतर हा सकस संतुलित आहार तुम्ही घेतला आणि अमेझिंग असा तुमच्यामध्ये बदल झाला. तर क्या बात आहे. पॉवरफुल एनर्जी आणि असंच सातत्याने करा. अं, अजून लाईफ टाईम तुम्ही मेडिकल फ्री आणि निरोगी राहणार आहात. तुमच्या कोचचं मार्गदर्शन आणि तुमचं सातत्य खूप महत्वाचं आहे. आणि आज खूप छान वाटलं आपल्याशी बोलून कारण आपल्यामधली एनर्जी आपला तो 1 तासाचा पॉवरफुल एक्सरसाइज तर खूप छान आपण सातत्याने करा आणि पुन्हा एकदा तुमचा एक्सरसाइज आम्हाला पाहायला आवडेल आणि तुमचा अनुभव अमेझिंग आहे कारण 7 किलो वजन वाढून तुम्ही आज पॉवरफुल एक्सरसाइज करताय. तर थँक्यू मॅडम. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. येस. तर ताईमध्ये बदल झालाय. ताईसारखा बदल अजून किती व्यक्तींना बदल झालाय बरं ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर? काहीतरी बदल झालाय. काहीतरी बदल झालाय. 1 महिना झाला असेल, 8 दिवस झाला असेल आणि हा सकस संतुलित आहार घेतल्यानंतर काहीतरी बदल झालाय. असे किती व्यक्ती आहेत बरं? एकदा हँड राईज करा बरं आपण बघूया. किती व्यक्तीमध्ये काहीतरी बदल झालाय? कुणामध्येच नाही. कुणाचाच बदल झाला नाही. अरे वा. कोणामध्येच बदल झालेला नाही. मग आपण सकाळी एवढ्या गार झोपेचं किती आपली झोप गार असते. मग आपण का बरं उठून जॉईन झालोय? काही सांगू शकेल का कोणी? आज 116 व्यक्ती आपण आता सध्या कॉलवरती आहोत. बाकीचे गेले एक्सरसाइज